ब्रेकनंतर स्वागत. पुण्याला मुसळधार पावसानं झोडपलंय. खडकवासला धरणातून आता सुरू असलेला जो विसर्ग आहे त्यामुळे नद्यांच्या पातळीमध्ये वाढ होते. हे पाणी शहरातील एकता नगर सोसायटीमध्ये शिरलंय, त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. तर पुण्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसानं चांगलंच झोडपलेलं आहे. खडकवासला धरण जे आहे ते आता भरत आलेलं आहे आणि त्यामुळे हा विसर्ग जो वाढवला आहे त्यामुळे नद्यांच्या पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते. हे सगळं जे पाणी आहे ते आता शहरातील एकता नगर सोसायटीमध्ये शिरलंय, त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. अभिजित पोते माझे सहकारी आपल्यासोबत आहेत. अभिजित, आपण बघतोय पाण्याची पातळी आता वाढताना दिसते. अनेक रहिवासी भागात पाणी शिरलेलं दिसतंय. सध्याची काय परिस्थिती आहे? आम्ही खरं तर गेल्या 2 दिवसांपासून खडकवासला धरण साखळी क्षेत्र किंवा पुणे जिल्ह्यातील जो घाटमाता परिसर आहे तिथे गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय. त्यामुळे खडकवासला धरण तर 100% भरले, पण वरसगाव असेल किंवा पानशेत धरणं असतील ती देखील तुडुंब भरली आहेत आणि त्याचा सगळा विसर्ग जो आहे तो खडकवासला धरणात होतो. आणि खडकवासला धरणात ज्यावेळेस भरतं त्याचा विसर्ग मुळा मोठा नदी पात्रात म्हणजे शहरातून ज्या नदी वाहतात त्या नद्यांमध्ये केला जातो. आणि आज सकाळपासून सतत जो पाण्याचा विसर्ग आहे तो खडकवासला धरणातून वाढवण्यात आलाय. दुपारी 2च्या नंतर खडकवासला धरणातून जवळपास 45,000 पेक्षा अधिक क्युसेक पाण्याचा विसर्ग या मुळा मुठा नदीपात्रात करण्यात आलेला आहे. आणि याचा फटका जे नदीकाठच्या सोसायट्या आहेत, शहरातील जे नदीकाठचे घरं आहेत त्यांना बसताना पाहायला मिळतोय. मी सध्या पुण्यातल्या एकता नगर परिसर गेल्या 3 वर्षांपासून आपण बघतोय की या सगळ्या परिसरांमध्ये अक्षरशः खडकवासला धरणाचं पाणी तुडुंब भरतं. ज्यावेळेस क्युसेक विसर्ग जो आहे तो खडकवासला धरणातून वाढवला जातो त्यानंतर ही सगळी परिस्थिती एकता नगरची जी होती ती आजही झालेली पाहायला मिळते. हे दृश्य आपण पाहतोय की अक्षरशः लोकांच्या घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे. हा रस्ता आहे, रस्ता पूर्णपणे बंद आहे. गुडघ्याभर पाण्यातून सगळे नागरिक जे आहेत तो मार्ग काढतात. गाड्या ज्या या सगळ्या पार्किंगमध्ये होत्या सोसायटी, जवळपास 11 ते 12 सोसायटी या नदीकाठच्या लगत आहेत या एकता नगरमध्ये आणि तिथंच हे सगळं पाणी त्यांच्या पार्किंगमध्ये घुसलेलं पाहायला मिळतंय. खडकवासला धरणातून पुन्हा पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आणि पुणेकरांना जी तारांबळ होते ती या दृश्यातून आपण दाखवतोय. अक्षरशः ज्या पार्किंगमध्ये गाड्या आहेत त्या पाण्यातून त्यांना बाहेर काढलं जातं. हे सगळे नागरिक अक्षरशः हैराण झालेत. गेल्या 3 वर्षापासून पुण्यातल्या एकता नगर सोसायटीमध्ये हीच परिस्थिती आहे आणि प्रत्येक जण ज्या आपल्या पार्किंग मधल्या गाड्या असतील किंवा जे रोज लागणारं साहित्य आहे, मी पुन्हा एकदा दाखवतो, प्रशासनाकडून असा अलर्ट जो आहे तो देण्यात आलाय. नदीकाठची जी गावं आहेत, नदीकाठची जी सोसायटी आहेत त्या सगळ्यांना हा सतर्कतेचा इशारा दिलाय. कारण पाऊस आता जरी थांबला असला शहरातला तरी खडकवासला धरण साखळी क्षेत्रात अजूनही जोरदार पाऊस आहे. त्यामुळे पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढू शकतो. कारण खडकवासला धरण आता 100%पेक्षा अधिक भरले आणि तो पाण्याचा विसर्ग वाढल्यानंतर ज्या नदीकाठच्या सोसायट्या आहेत, एकता नगर असेल, निंबळज नगर असेल, सिंहगड रस्ता परिसरातल्या त्या सगळ्या घरांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता आहे. म्हणून प्रशासन देखील अलर्ट मोडवरती आहे. सगळ्यांना बाहेर काढण्यात येत आहे. अग्निशमन दल असेल, महापालिका प्रशासन असेल, हे सगळे या ठिकाणी ठाण मांडून आहेत. नागरिकांना सतर्कतेचा इशारा देत आहेत. आणि पाऊस आता जरी थांबला असला शहरात आज ऑरेंज अलर्ट आहे. पुन्हा रात्री पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेकडून आम्ही वर्तवण्यात आलाय. तर जिल्ह्याला आणि घाटमाताला पावसाचा रेड अलर्ट आहे. गेल्या 3 दिवसांपासून खडकवासला धरण साखळी क्षेत्रातली 4ही धरणं आहेत त्या सगळ्या धरणात जोरदार पाऊस आहे आणि त्याचाच फटका खडकवासला धरणातून जो पाण्याचा विसर्ग होतोय तो वाढवण्यात आला. आणि याचा फटका आता नदीकाठची जी गावं आहेत किंवा ज्या सोसायट्या आहेत सिंहगड रोड परिसरातल्या, एकता नगर, निमरज नगर, तिथल्या घरांमध्ये आता हळूहळू पाणी शिरायला सुरुवात होते. मी पुन्हा दाखवतो, माझ्या मागे जर बघितलं तर प्रशासनाचे अनेक अधिकारी, प्रशासकीय अधिकारी हे अक्षरशः गुडघाभर पाण्यात उतरून काम करतायत. बॅरिगेटिंग केली जाते मोठ्या प्रमाणात. या सगळ्या आपल्याला आठवतंय की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना पहिल्यांदा या सगळ्या परिसरात पाणी गेलं होतं. त्यावेळेस एकनाथ शिंदेनी ब्ल्यू लाईनची जी जो सगळ्या प्रक्रिया आहे ती राबवू आणि तुम्हाला या सगळ्यातून मुक्त करू असा शब्द या स्थानिकांना दिला होता. पण गेल्या 3 वर्षापासून परिस्थिती आजही जैसे तेच आहे. कारण थोडा जरी पाऊस झाला खडकवासला धरण साखळी क्षेत्रात आणि मुठा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग वाढवला की ते सगळं पाणी या सोसायट्यांमध्ये जातं. ही बिल्डिंग जी दिसते या बिल्डिंगच्या पार्किंग आपण बघू शकतो. हा सगळा फ्लोर पार्किंगचा आहे आणि या पार्किंग मध्ये अक्षरशः पूर्ण पार्किंग आता यांचं पाण्याखाली आहे. सगळ्या गाड्या ज्या आहेत त्या पाण्याखाली गेलेल्या आहेत. बऱ्याच जणांना गाड्या काढणं अशक्य झाले. त्यामुळे अजूनही या पाण्याखाली मोठ्या प्रमाणात गाड्या ज्या आहेत त्या दिसत आहेत. एक एक गाडी हे सगळे नागरिक आता ढकलत बाहेर काढताना पाहायला मिळतात. आणि आम्ही जर अशीच परिस्थिती राहिली तर हे पाणी पुन्हा जो खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग आहे त्या
त्याचा क्युसेक वाढू शकतं, मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग मुठा नदीपात्रात केला जाऊ शकतो आणि म्हणून सतर्कतेचा इशारा या सगळ्या परिसरात देण्यात आलेला आहे. महापालिका, अग्निशमन आणि पोलीस प्रशासन आता अगदी युद्ध पातळीवर काम करतात. हे सगळे नागरिक प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत चर्चा करताना पाहायला मिळतात, कारण हे आजचं नाहीये. गेल्या 3-4 वर्षापासून त्यांना हा सगळा ज्या समस्या आहेत त्या समस्यांना सामोरं जावं लागतंय. पाणी अक्षरशः लोकांच्या घरांमध्ये गेले, पार्किंगमध्ये पाणी आहे, गाड्या सगळ्या पार्किंगच्या पाण्यामध्ये गेलेल्या आहेत. रोज लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या सगळ्या या पाण्यात आहेत. आता एकेकाला बाहेर जे आहे ते सुखरूप काढलं जाते. इथल्या नागरिकांना जे आहे ते सुखरूप बाहेर काढून एका सुरक्षित स्थळी ठेवण्यात येणार असल्याचं देखील महापालिका प्रशासनाकडून जे आहे ते सांगण्यात आले अमित. आणि आता पावसाचा जोर शहरात कमी झालाय, मात्र खडकवासला धरण साखळी क्षेत्रात अजूनही पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे पाण्याचा जो धरणातून विसर्ग होतो तो मात्र आता वाढण्याची शक्यता आहे. अमित. बरं, अभिजित, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.